दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या असं देखील धनंजय मुंडे म्हणाले। तर धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्यावी असं मुंडे यांनी म्हटलंय। मी स्पष्टपणाने सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे। सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही। यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही। आकाला जर 14 दिवस आता झालं आहे ज्युडिशरी कस्टडी दिली, खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती। पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या, नवीन प्रकरणं उजेडात आली असती। पण एक आहे की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते आहे। वाल्मिक कराड जे आरोपी आहेत त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली। तो आता न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे। आमची जी भूमिका आहे न्यायाची, न्याय मिळण्यासाठी आम्ही जे न्यायालयाला किंवा जे प्रशासनातील सगळ्या लोकांना जे आम्ही म्हणतोय आम्हाला न्याय पाहिजे, त्यासाठी त्यांनी ठोस पावलं उचललेली आहेत आणि ती याच्यामध्ये कुठं कमकुवत पडू नये हीच आमची कायम विनंती असेल। सगळा उरगाडा झाल्याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडी तर द्यायलाच नको होती। आत्ताच खूप मोठा तपास राहिला, आणखी त्यांनी खून केलेला आहे, त्यांनीच करायला लावलेलं आहे। खंडणीतले खुनातले आरोपी एकच आहेत, परंतु आता ते त्यांचा तपासाचा भाग आहे। परंतु एक आशा आहे SIT CID कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून, एकही आरोपी ते सुटू देणार नाहीत। हे लोक सगळे सहआरोपी करणं खूप गरजेचं आहे, सगळेचे सगळे। ते पोलीस 2, ते कोण पाटील एक हे आणि महाजन एक हे सहआरोपी करा, यांना सोडू नका। उगाच लोकांच्या नजरेतून मुख्यमंत्र्यांनी एका माणसासाठी नजरेतून उतरू नये। मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, एकही माणूस याच्यातला सुटता कामा नये। यातला खंडणीतला आणि खुनातला जर एक बी आरोपी सुटला ना, तर देशमुख कुटुंबालाच धोका आहे, त्यांच्या जीवालाच धोका आहे। हे मारून टाकू शकते।